नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुधाकर बडगुजर यांच्यानंतर आता महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले। तर विलास शिंदे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पाहूयात। नाशिक महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाचा पूर्णपणे नाशिक शहरामध्ये सफाया होण्याची चिन्ह आहेत, कारण मोठ्या प्रमाणात असंतोष या पक्षामध्ये पसरला आहे। सुधाकर बडगुजर गेलेत आणि आता विलास शिंदे सुद्धा दुसऱ्या शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत। काय नाराजी तुम्ही काल व्यक्त केली आणि अचानकपणे तुम्हाला पदावरून हटवण्यात आलं, काय कारण झालं? विधानसभा मागितली असेल, निवडणूक इच्छा व्यक्त केली असेल, कॅपॅसिटी असताना कॅपेबल असताना निवडून येत असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी डावलले आणि त्याच लोकांना उमेदवारी दिल्या। आताही महापालिकेच्या महापौर पदाच्या उमेदवार सुद्धा त्याच लोकांना कायम देत आले। ह्याच शिंदे साहेबांचे आम्ही पुतळे जाळले ना, या शिंदे साहेबांच्या विरोधात आम्ही यात्रा काढलेल्या आहे, आंदोलन केले, नको त्या घोषणा दिलेल्या आहे। परंतु ज्या वेळेस मी मुलीच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन गेलो, रिस्पेक्टफुली त्यांनी त्याचा स्वीकार केला। येतील का नाही येतील मला माहीत नाही, परंतु एक आपली संस्कृती धर्म म्हणून मी माझा धर्म पाळला, त्यांनी मित्रता पाळली, शिवसैनिकाचा धर्म पाळला आणि अचानक 1 जूनला मला त्यांचा दौरा आला। त्या दौऱ्यामध्ये मला प्रसारमाध्यमातून कळालं का शिंदे साहेब माझ्या मुलीच्या लग्नाला येतोय। माझ्यासारख्या शिवसैनिकाला याच्यापेक्षा काय पाहिजे? आणि जर पदच मिळवायचं असतं तर 3.5 वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर गेला असतो, त्यांच्या विरुद्ध घोषणा नसत्या दिल्या। आणि त्याच्यामुळं शिंदे साहेबांकडे कामाचं मूल्यमापन 100% होतं। खरे आपण बघितलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण म्हटले होते की शिंदे हे शिंदेंकडे देणार, त्यामुळे आता नाराजीनंतर विलास शिंदे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेत जाणार हे स्पष्ट आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेचा योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।